पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचा जोर लावलाय। रोड शो आणि प्रचार सभेच्या माध्यमातून अजित पवार मैदान गाजवतायत। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधील उमेदवारांसाठी चंदननगर इथं अजित पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। प्रचाराला अवघे 2 दिवस उरले आहे। पुण्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळते। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार असतील किंवा भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ असतील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळत आहे। अजितदादा पवार हे गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये ठाम मांडून आहे। पुणे असेल, पिंपरी चिंचवड इथे असेल, अजितदादांनी सभांचा जोर लावलेला आहे। रोड शो देखील करत आहे। याच ठिकाणी अजितदादांची आज 5 वाजता सभा पार पडणार आहे। विशेष म्हणजे या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे हे निवडून आलेले आहेत। निवडणुकीच्या काही दिवस आधीच बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे असतील, सून असेल किंवा भाचे सून असेल, यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून तिकीट मिळवलं होतं। त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे। बापूसाहेब पठारे हे नक्की कोणाचा प्रचार करतात हे अजून गुलदस्त्यात आहे। 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला असता बापूसाहेब पठारे हे कोणाबरोबर आहे, त्या अजितदादांनी सांगितलं की बापूसाहेब पठारे हे फक्त शरीराने आमच्या बरोबर आहे। त्यामुळे बापूसाहेब पठारे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज अजितदादा काय बोलतात याच्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। एकूणच अजितदादा आज बापू पठारे यांच्यावर टीका करणार का फक्त भाजपवर टीका करणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सचिन धुमाळ, लोकशिवाय न्यूज, चंदननगर, पुणे।